जय शिवराय मित्रांनो. तर आपण आता जाणार आहोत म्हणजे निघलोय बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग आणि जगन्नाथपुरी. तर आपली 11 वाजता CST वरनं ट्रेन. तर आता वाजले किती 6:30. तर आता आपल्याला पहिला पाल्याला जायचं आहे. पाल्याची पनवेल स्टेशनला. तर तुम्ही भाऊच आपली सेवा करतोय गावातली बी सेवा नीट नाही करणार. हे पण टाक. चलो भाई, एक तलोजाचा मित्र आहे आपला, त्याला बी घ्यायचा आहे. त्याला घेऊन जायचं. चल. हो हो. फॉग आहे निस्सा फॉग. असा फॉग किती दिवस बघलात ना, उठतच ना सकाळी सगळं लेट असतं सगळं. लाव. 8 वाजता आपण पोचलो इथे पनवेल स्टेशनला. आता द्यागा या करता चावी लाव. आज ब्लॉगर आहे जाईल 4 ब्लॉगर आहे जाईल 11 जणांची आहे. पनवेल स्टेशन CSTची कितीची रे? चला चला पटापट. 8:30 वाजता पनवेल स्टेशन. एडिटिंग भाऊ मी VN करता शिकू का तुला? 10 वाजता आपण पोचलो मुंबईला. आता इथनं 11 वाजता आमची ट्रेन आहे. तुम्ही गॅग बघू शकता आपली. उतरा उतरा वाडावट. गणपती बाप्पा जय जगन्नाथ. भाई आम्ही कुठे आपला शेत बघता. कुठे येत र? जय असतो माझा शेट हो, तुझा येतो. जय शिवराय मित्रांनो. तर आपली ट्रेन आहे 11:05. आता आले. आता बसून घेऊ आपण. आणि आमचा जय त्याचे फोटोशूट होणार. 15-20 फोटो घ्यायला पाहिजे. मला लय लांब लोटली पाहिजे. गणपती बाप्पा. जेवायचा टाइम झालेला. वाजले 11. जयेश भाई यांचं भूक लागली जाम. तर जेवू आता. पब्लिक काय करायचं ट्रेन मध्ये बसून. आता चाललं टाइमपास करायला. ते सेकंड क्लास. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे जुगारे बसलेत. हे इथे जुगार खेळतात बघा तुम्ही. मी झोपतो बाबा. थोडा आराम करतो. त्याला खेळतात 3 पत्ते. मी काकाला पण याही घेतलं फक्त गेल्याला. काका यानं भागल्या ना अरविंद. सांगता तुम्हाला लास्टला. 36 तास काढून हालत खराब होणार आहे. एवढं वाटतं नाही.
वाजल्यात किती 7 आणि सगळी गॅन कपलने तो 5 मिनिटासाठी आपण खाली उतरू. म्हणजे असं पाहायला वाटतं स्टेशनला फक्त 5 मिनिटासाठी. भुसावळ स्टेशन तुम्हाला दाखवतो स्टेशन कसं असतं रेल्वे स्टेशन, कधी बघितलं नसेल ना. 5 मिनिटासाठी भाई खातान सुकट ना आम्ही खाताव. 1 नंबर लागतो गे ना ना भाई, आम्ही शुद्ध शाकाहारी आहो. ही आमची भाजी बघ. सगळ्यांची झोपाची तयारी चालू आहे. आतून गेले आता गावात 9 वाजता आम्ही जेवायला बसलो. हो भाईनी बघू शकता मी 1 नंबर नियोजन केलं. झोपडीच बनवली भाई. बाई इथं झोपतं, मी इथं झोपतो. बघ ना वरती सामानावर टाकू ना. मग ब्लँकेट नाही का तुला? काही नवीन पाऊस डायरेक्ट तिकडे टेकला. टेन्शन नाही भेंडी त्यांना. चोर आएगा तो मार खाएगा खाली फुकट. चलो सोते हैं आप. गुड नाईट, भेटू उद्या. सकाळ झालेली आहे 7 वाजता. हे रणजित दादाची मुलं सकाळ झाली होती, उठवायला आला सकाळ उठवला आणि गेला आम्हाला. थोडा फोटोशूट करायचा या, म्हणजे व्हिडिओ शूट करायचे. आता वाजल्यात किती 8 आणि रंजना आपण कुठे होता? प्रयागराज स्टेशन. किती वाजतील आपल्याला जायला तरी अंदाजे? अजून 12 तास लागतील. 8 वाजले म्हणजे 8 ते 9 वाजतील. 1 का 1.5 तास ही ट्रेन लेट आहे थोडी. बघू. प्रयागराज स्टेशन आहे. आता मला देवभूमी प्रयागराज. जय श्रीराम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता देवाबाई कालने आणलंय पाजून धुरकूस केलं देवाबाईने. स्टेटस ठेवून द्यायचा. सोलर बघू शकता किती एकर मध्ये येते. ए भाई जबरदस्त आले म्हणून आलो ना मी. आलो फोटो बघ आधी. सकाळी 7 वाजता उठलेलो आहे आम्ही. अरे मला 7 वाजता उठलो, 9 वाजता उठलं सर्दी झालेली. छोटा मोठा व्लॉग जाऊ द्यावा लवकरच. टाकू करू टाकू नका. आवाज येतो ढोल पतंग ना. कसं वाटतं जेवण आता तुमची कशी गेली? एसी पोलीस होती. पोलीस झालेली आहे का? ओके चालेल. तुम्हाला कसं वाटतंय? हर्षल जाईल हैराण आहे फोटो काढून. कोण पुष्प मेरतो मारा रे लवकर. का हरला आपली कसली आता घरा बघ घरा यांची.
माहिती असेल तर ठीक आहे. ओके माझ्या आहेत थोडी कमी आहे. nhiều bạn ngủ tường anh नाना आवाज जाईल. nhiều vậy cái vậy हा, मच्छीची पकडी असते. ना रे भाई cara mấy cái này गाव क्रॉस करून जायला लागतं ना भाई. बेकार काय मेरे डेंजर. हा बघ. झालं पाहिजे आम्ही आला तर पटना जंक्शन आलो. ट्रेन थांबली तर 10 मिनिटं ट्रेन थांबणार आहे इथं. आणि आम्ही आता मॅक्टिवरनं बर्गर मागवलेले आहेत. मित्रांनो मला आहे ना जाम झोप आली. मला सर्दी झालेली जाम. दादांनी जे बर्गर काही मागवले ते खाव ना झोपू. एसी जाम खूप झालेली आहे. तर मित्रांनो आज जेवायचं नाही ते बर्गर मागवले आणि बघू कसं लागतं. पहिलं सॅनिटायझर मारून घेऊ भाई. ही 7 पे फोर जय जाकर जर चांगला ना लागला ब्लॉग मध्ये घेऊ. तर बघू. ओपन आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 हे कुठे मग असं दाखव. एक बर्गर कमी दिलेला आहे. 3000 रुपये घेतलेत. वापस ऑर्डर करू ना काशी करू याची. बघ अरे आलं का नाही. याच्या नाही बघा. कम्प्लीट करू शकतो. कम्प्लीट कर लगेच. पहिलंच बघायला येतो आपण. लेट केला. मग वरची विरची आहे की बघ. एक बर्गर नाही भेटला. किती होतं. ते राहू दे की देवा पाहिले ना पटत असं पण. ना पडे. हेलो. एक बर्गर कम है और एक प्राइस का ये भी कम है. सील का तो मेरे को IRCTC को कंप्लेंट करना डालना पड़ेगा. मैगी के इसमें कंप्लेंट डाल देता हूँ. आता वाजले 5:30. आमचं राहिली तब्येत जरा क्लिअर. रात्री झोपतेच ना भाई. तुम्हाला दाखवणार बिहारी बकऱ्या या बघा. स्टेशन आहे बुरं. स्टेशन जाऊ दे मग नंतर आवाज देऊ. तर मित्रांनो आपली मित्रांची पॅकिंग सुरू झालेली आहे. कारण अर्ध्या तासात आपण खालीला स्टेशन काय आहे आपला काय आहे. ब्लॉग मध्ये मात्र खूप काही गोष्टी येतीलच मित्रांनो. आपण पाहू. उद्या जरा भाई. उद्या आता उपास आम्ही आहे. निघणार आहोत. उद्या कोणला उपाय आहे. शुक्रवारचे कोणला उपाय असतं. संकष्टी आहे. संकष्टी. संकष्टी कोणला. हे आपली गाठियावाडी. आता वाजले 6 आणि कालो बघा
मित्रांनो 6 वाजल्यापासून आहे ना इथं पूर्ण कालोख झाले. आपल्याकडं आता मी एक मित्राचा फोटो पाठवलेला मित्रांनी 6 वाजलेलं 6:30 वाजलेलं तरी फुल उजेड होता पण इकडं कालोख. तर मित्रांनो आता कंप्लीट 7 वाजलेत आणि आता कंप्लीट 32 तास झालेत. अजून काहीतरी 1 तास ट्रॅव्हल करायचं आपल्याला, एकूण 33 तास. ट्रेन आहे ना नुसती थांबतो नुसती. समजायला मार्ग नाही, एक्सप्रेस वे काय बघू. कंप्लीट 32.5 तास आलं ना स्टेशन. आता आलो आलो आई जावली गर्दी पण. तर मित्रांनो आम्ही पोचलो जो आपल्या बैद्यनाथ ज्योतिर्लिंगच्या जवळ स्टेशन आहे. ते एक रिक्षावाला भेटली. या रिक्षावाला होतं ट्रेनमध्ये गेली. ट्रेन म्हणजे माहिती फ्रेंडशिप झाली. तर तो बोलला 150 वरती येऊ नका बोलतो. यो सांगते 1 कॉटा तर 300 रुपये बोलतो. आहे तर 2 किलोमीटर इथे. हा काय ना बरं 300 रुपये बोलतो. आपल्याला बोलला 150 वरती देऊ नको. चलो गँग बोलते गँग. 2 मिनिटाने तो बारशी 2 मिनिटं. 2 मिनिटाने हो. 2 मिनिटाने तो चल ना. हो दोस्त इधर है ना अपना ऑटो का बड़ा इसका 250, छोटे का 150. वो बोलते हैं ज़्यादा पर उनको बोलने का कम. और हमारी गैंग सब इधर रुकी हुई है. ये काही लफड़ा हो गया भाई. इधर यांचाच लफड़ा झालेला आहे. तो अंतन मी घेऊन जाईल, ते अंतन आम्ही घेऊन जाऊ. नाही चलो यांचाच लफड़ा झालता भाई. ते सांगतात हम पहिला इधर से पहिला होतो. माझी सगळ्यांची भांडणं गेलं. कुठे जायचं भाऊ आपल्याला? शिवगंगा. काय नाही इथं लय भांडणं गेर का ना ऑटोवाली. आणि या स्टेशनवरून आहे ना पंचनाथ ज्योतिर्लिंग 10 किलोमीटर आहे ना. 10 ते 18 किलोमीटर. आपण जाणार कुठे? देवगडला. तिथे 2 किलोमीटर जाईल. बघू हा मग 7 किलोमीटर आहे बाबा म्हणजे. जय बजरंगबली. आता वाजले किती 7:30. रूम बघायला घेतो. बाकी दुसरी गॅंग दुसरीकडे बघतं. 8,000 रुपये 2 रूमांचं कोण देईल? काय देव भाई. हा 1200 रुपयाला रूम पाहिजे पाहिजे. मग फक्त झोपासाठी झोपासाठी साला दर्शनाला पूर्ण दिवस आपल्याला इथं जो असेल तो एक्सप्लोर करू. 9 वाजता रूम भेटलेली आपल्याला. तुम्ही कशाला कला हा मग आपल्याला किती घेतले माहिती? 6 जण झोपतील आणि 1 रूम दुसरी एक घेतले. हे तुम्हाला दाखवतो. रूम भारी टेन्शन ना भाई. एसी लगा के जाना अभी. हा तर मित्रांनो आपल्याला CST वरून कुठला स्टेशन होता रे? बैद्यनाथ ज्योतिर्लिंगला यायला आपल्याला 33 तास लागला.
जिस्सीत जिस्सीत जास्ती काही तर म्हणजे देवघरच पकडा आपल्याला 33 तास ट्रॅव्हल करायला लागला. आता उद्या आपण आपली 4 वाजता ट्रेन आहे. कितीची आहे 6ची. कारण की दादा उद्याला काय दिले आपलं 6 वाजता सकाळी दर्शन करायला जायचं आपल्याला लवकर. दर्शन करू आणि प्लस जो आसपास असेल तो एक्सप्लोर करू आणि प्लस संध्याकाळचा तिकीट यंदा काय सीन झाले तिकीट यंदा काय सीन झाले तिकीटाचा वेटिंग लिस्टला आपलं तिकीटच कन्फर्म नाही आलं. उद्या बघू जो होगा सो देखा जाएगा. आता बघू जेवण बनवू नाहीतर हॉटेलमध्ये जाऊ. काय प्लॅन आपला रोशन दादाजी बोलल ती पूर्व दिशा असा एवढीची आजाव बघ काय कसली मोठी कल ही आपलीच आहे का